तर बघा मैत्रिणींनो, मी आज छान प्रकारे इथे उपवासाचे अप्पे बनवलेले आहे. आता आषाढी एकादशी येत आहे, तर आपल्याला विचार पडतो की फराळाला काय बनवायचं. तर मी इथे बघा इथे छान प्रकारे इथे शेंगदाण्याची चटणीसोबत हे अप्पे इथे बनवलेले आहे. आता बघा इथे हे जे अप्पे आहे हे मी कशा प्रकारे बनवलेले आहे आणि बघा चव पण खूप छान आलेली आहे. तर मी कशा प्रकारे बनवली आहे तो व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि छान प्रकारे हे उपवासाचे अप्पे इथे मी तयार केलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे 2 आलू घेतलेले आहे. आता त्याला मी इथे 2 ते 3 शिट्या देणार आहे आणि छान आलू उकळून घेणार आहे. तर बघा तोपर्यंत आपल्याला इथे एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा 1 वाटी साबुदाणा मी इथे बारीक घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे 1 वाटी याच मापाने भगर घ्यायची आहे. तर मी इथे 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर घेतलेली आहे. आता ही जी भगर आणि साबुदाणा आहे छान प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, छान प्रकारे हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तर मी एक कटोरा घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी पूर्ण पीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये मी आता 3 ते 4 चम्मच इथे दही टाकून घेणार आहे आणि स्वादानुसार म्हणजे थोडं नमक पण घालून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक नक्की करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहीन. तर बघा इथे मैत्रिणींनो, मी 3 ते 4 चम्मच दही घातलेलं आहे. आता आणि थोडं इथे पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडं पाणी घालूनच मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त घट्ट पण होणार नाही आणि पातळ पण होणार नाही. तर आता बघा हे थोडं घट्ट झालेलं आहे. आता हे 2 ते 3 मिनटं आपल्याला छान मुरू द्यायचं आहे आणि मग पुन्हा पातळ करून घ्यायचं आहे. तर इथे छान प्रकारे मिक्स झालेलं आहे. तर बघा आपल्याला उपवास असला की आपल्याला विचार पडतो की कोणते पदार्थ मग काय बनवायचं. साबुदाणा आणि साबुदाण्याची खिचडी करून बोर होतो आपण. तर आपल्याला अशा प्रकारे जर अप्पे बनवले तर सर्वांना पण आवडते आणि मुलांना वगैरे टिफिनमध्ये जर आपल्याला एखाद्या वेळेस द्यायचे असले तर आपण मुलांना पण हे टिफिनमध्ये देऊ शकतो. तर बघा मैत्रिणींनो, मी ते थोडं पाणी अजून घालून घेतलेलं आहे आणि छान पातळ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे 15 ते 20 मिनटं हे छान प्रकारे मुरू द्यायचं आहे. तर आता बघा आलू झालेले आहे. आता मी आलूचे छिलटे काढून घेत आहे आणि ते आलूची इथे आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. तर मी इथे आलू बघा गरमच असल्यामुळे थोडं इथे वाफा निघत आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे जर आपण छान अशा रेसिपी जर मुलांना टिफिनमध्ये वगैरे अशा प्रकारे जर दिल्या तर मुलं आवडीने खातात आणि आपल्याला उपवासालासुद्धा आपण हे साबुदाणा आणि भगरपासून वेगवेगळ्या रेसिपी आपण बनवू शकतो. तर मी आज ही वेगळी नवीन अशी अप्पेची रेसिपी आपल्यासोबत इथे शेअर करत आहे. तर बघा इथे मी हे जे आहे मी इथे हातानेच मॅश करून घेत आहे. आलू छान प्रकारे मिक्स झालेले आहे. आता आपल्याला मी कढई ठेवलेली आहे आणि कढईत मी थोडं तेल टाकून घेणार आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे. आता कढई छान गरम झालेली आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडं जिरं घालून घेणार आहे आणि ते मी थोडी 2 मिरचीची मी इथे पेस्ट केलेली आहे. थोडी मिरचीची मी पेस्ट केलेली आहे. ती मिरची पेस्ट मी इथे घालून घेणार आहे आणि मिरची पेस्ट जर छान आपण मिरची पेस्ट टाकली तर स्वाद छान येतो आणि ते आपल्याला उपवासाचं असल्यामुळे काहीच दुसरं टाकायचं नाही आहे. तर फक्त मी इथे जिरा आणि मिरची पेस्ट टाकून ही चटणी बनवून घेणार आहे. तर आता बघा ही मिरचीची पेस्ट छान शिजलेली आहे. आता यामध्ये मी थोडे इथे जे कच्चे शेंगदाणे आहेत ते थोडे जाडसर बारीक करून घेतलेले आहे आणि ते टाकून घेणार आहे आणि हे छान आपल्याला थोडं 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. आणि मी इथे आता जो आलूचं मॅश केलेला आलू आहे तर तो इथे
टाकून घेणार आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपल्याला थोडं नमक टाकून घ्यायचं आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा ही जी चटणी आहे ही छान प्रकारे मिक्स झालेली आहे. आणि इथे बघा ही जी चटणी आहे ही आपल्याला आता जे आपण सारण केलेलं आहे आप्यासाठी, जे आपण सारण 15 ते 20 मिनटं मुरू घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे घालायची आहे. तर बघा इथे बघा छान प्रकारे हे सारण छान मुरलेलं आहे आणि बघा छान प्रकारे मिक्स झालेलं आहे. आता आपण जी चटणी केलेली आहे, आलूची चटणी केलेली आहे, ती चटणी यामध्ये घालायची आहे. आणि यामध्ये मी इथे थोडा इथे खायचा सोडा पण घालून घेत आहे. आधी बघा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी आलूची चटणी केलेली आहे ती चटणी यामध्ये घालायची आहे. आता बघा मी ही चटणी छान घातलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि जे आपण खायचा सोडा टाकलेला आहे थोडं, तर मग त्यामुळे थोडं इथे ही जी सारण आहे छान पफी होत आहे, म्हणजे छान फुगत आहे. आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आता इथे थोडं तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 चम्मच इथे तेल टाकून घेतलेलं आहे. तर बघा आता छान प्रकारे हे झालेलं आहे. आता इथे बघा मी इथे अप्प्याचं पात्र ठेवलेलं आहे. आणि हे जे अप्पे पात्र आहे हे माझ्याकडे बीटचं अप्पे पात्र आहे. म्हणजे मी यामध्येच अप्पे करते. छान असे अप्पे होतात आणि चव पण छान लागते. आणि ते अप्पे आहे ते कडक पण छान क्रिस्पी पण होतात. तर मी इथे यानेच अप्पे करते. तर बघा इथे हे जे मी अप्प्याचे साचे आहे त्यामध्ये थोडं थोडं सारण इथे चम्मचने भरून घेत आहे. आता हे सारण आपण भरून घेतलं तर याच्यानंतर थोडं आपल्याला वरून तेलसुद्धा सोडायचं आहे. आणि आता बघा यामध्ये मी इथे एक प्लेट झाकून ठेवणार आहे. तर इथे आपल्याला 5 मिनटं ही इथे प्लेट झाकून ठेवायची आहे. आणि हे जे अप्पे आहे ते आपल्याला कमी आचेवर शिजवायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो 5 मिनटं झालेलं आहे आणि ते छान प्रकारे अप्पे आपल्याला एक साईडने शिजलेले आहे. तर आपल्याला पुन्हा ते दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आहे, जेणेकरून दुसरा एक साईड छान शिजल्या जाईल आणि अप्पे पण फुगल्या जाईल. तर बघा इथे अशा प्रकारे मी इथे सर्व अप्पे पलटून घेतलेले आहे. आता इथे 2 ते 3 मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे. आणि बघा इथे अप्पे छान प्रकारे शिजलेले आहे आणि कडक पण झालेले आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही अप्पे केले तर खूप छान टेस्ट येणार आहे. तर ही अप्पे नक्की करून बघाल. धन्यवाद.